Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे इम्पॉर्टंट डे कारण आज आहे इलेक्शन डे. सो आमच्याकडे पनवेलमध्ये आज आहे इलेक्शन. आज 24 आवर्स ड्युटी असल्यामुळे आज पॉसिबल नाही होणार आहे की आरामशीर जाऊन आपलं वोट देण्यात. सो लवकरच आम्ही उठलो आहे, म्हणजे मी आणि आई लवकर चाललो आहे आणि तिथूनच मी जाणार ड्युटीला, 24 आवर्स ड्युटीला. कारण 7ला आमच्या इथे म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे 7ला ओपन होतं. मॉर्निंग, तू पण उठली बाबू लवकर. चल जो कला चल. मॉर्निंग, आई पण रेडी झाली. माझा हक्क बजावायला चालले. हो. चलो बाहेर भेटू. मला हॉस्पिटलमध्ये यस वोटिंग फायनली केलं आहे. वोट दिला आहे मी माझा. एक वोट पण खूप व्हॅल्युएबल आहे, इम्पॉर्टंट आहे आणि यस इट मॅटर्स अ लॉट आणि इट्स अ ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी सिटिझन. सो ते आपण केलंच पाहिजे. काय चाललंय इथे? का ठेवले त्याला? आणि किती पसारा बाबू. हा जो टीव्ही आहे ना, आमच्याकडे फक्त रेडिओ सारखा चालू असतो. त्यात तिला काडीचा इंटरेस्ट नाहीये, पण तो कानावर पडायला पाहिजे. काय काढते आता? सुकले असतील केस ना? होतील, सुकतील. बघ, ब्रश खराब झाले ना आपले. ब्रश आहे, त्याला कव्हर आहे वरती. सो मी घरी आलेली आहे आणि आता मी नाश्ता थोडासा अनहेल्दी केला तिकडे, कारण माझ्या माहेरी तिथे होतं माझं वोट. माझं दरवर्षी तिथेच येतं. सो आज वियांकडे गेलेली, तिथे मला समोसा खायला दिला. आता नाही पण नाही बोलू शकत कारण त्याने एवढं आवडीने दिलं. सो आज जे मी नाश्ता करणार आहे ते करणार आहे म्युझली, फ्रूट नट अँड सीड्स. त्यात सर्व काही आहे. पंपकिन सीड्स, ब्लॅक करंट, क्रॅनबेरीज, रेझिन्स, पपया, मग ओट्स, रागी, वीट, बार्ली, कॉर्न अँड राईस, विटॅमिन्स. घेताना विचार करत होती की घेऊ का नको, बट टेस्ट केलं, दिसतं पण यम्मी आहे आणि खायला सुद्धा खूपच यम्मी आहे. सो ह्यात त्यांनी इथे जे इन्स्ट्रक्शन दिले तेच मी फॉलो करणार आहे. जेवण सकाळीच झालं आहे, म्हणजे एक भाजी मी बनवलेली आहे. आईने भातसुद्धा ठेवला आहे, चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. अँड फायनली इट्स रेनिंग. एवढं मस्त वास येतोय ना मातीचा. आणि कुठे जायचं? ओय ओय, फिरूया. कशाला? कोण आहे बघ तिकडे फिरायला? नाही नाही, नो नाहीसा. आता नाही, आता नाही, आता नाही. हा, उन्नती मावशीकडे आपण आज जाणार आहोत ना, तेव्हा उन्नती मावशीकडे आपण चालत जाऊ. मग आपण छत्री वगैरे पण घेऊ, ठीक आहे? उन्नतीच्या घरातनं तर एवढं अमेझिंग दिसत असेल ना आता हे. आणि फायनली आमच्या अन्नूचा रिझल्ट लागलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. सानूला मिळाले 80%. छान आहेत, मस्त मिळाले. बरोबर. हे स्कर्ट आणि टॉप मॅचिंग झाला एकदम. वरचा टॉप घेतलाय. अशीच मोठी हो, छान छान पर्सेंटेज आण, छान छान अभ्यास कर. मोठी. गॉड ब्लेस यू.
खा ग, पूर्ण खाशील तर अजून अभ्यास करशील. अशी छान प्रगती हो. तुम्ही आमच्या वंशाचेच दिले आहात आणि लक्षात ठेवा. त्याप्रमाणे जिद्द, आत्मविश्वास, नीतीपणा, प्रामाणिकपणा या चारही गोष्टी असून देत शिकताना लक्षात ठेवा. आणि अशीच छान प्रगती मिळो अशा शुभेच्छा देते. दादा खुश आहात? दादाला भरपूर झाले ते आई शुभेच्छा. मस्त छान तुला पार्टी देणार आहे, पण हे माझ्याकडून आता शब्द अगं घ्यायचं असं नाही शब्द असं काहीतरी चांगलं घे तुझ्यासाठी. हे म्हणजे काय असं खायला बघ. तुम्हाला समजलं सगळ्यांना की अन्वेषाला किती पर्सेंटेज मिळालेत. खूप लोकांनी जेव्हा रिझल्ट लागला, द मोमेंट रिझल्ट लागला, खूप लोकांनी इंस्टाग्रामवरती मेसेजेस करून आम्हाला म्हणजे विचारत होते की अन्वेषाला किती पर्सेंटेज मिळाले, किती पर्सेंटेज मिळाले. सो फायनली आम्ही ते तुम्हाला आता सांगितलं आहे. CBSEचा रिझल्ट लागलेला आहे. सो सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स ओके जर तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले असतील तर. दिस इज नॉट द एंड. पुढे अजून मेहनत घ्या, अजून खूप सारा अभ्यास करा. कमी पर्सेंटेज मिळाल्यामुळे तुम्ही स्वतःला हार्म करून घेऊ नका. दुःख ते होणारच आहे, बट हे विचार करा की सगळं आपल्या हातात असतं. आपण जर मेहनत घेतली तर त्याचंच फल आपल्याला मिळतो. सो त्या पॅरेंट्सला मी हेच सांगेल की आता असं नका म्हणू की एवढे पर्सेंटेज मिळाले असते तर असं, एवढं तू अभ्यास केला असतं तर असं. इट्स ओके. आता जे मिळालं आहे त्यात मस्त खुश राहा. पुढे अजून आपण काय करू शकतो, अजून किती आपण मेहनत घेऊ शकतो त्याच्याकडे फोकस करा. बिकॉज दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जे आता झालं आहे ते झालं आहे. आपण ह्याच सगळ्या गोष्टींपासून आपल्या आयुष्यात जे जे गोष्टी होतात त्याच्यापासूनच आपण शिकतो आणि मग पुढे चालत राहतो. सो जास्त स्ट्रेस घेऊ नका. मस्त तुमचा जो डे आहे तो एन्जॉय करा. आपण नेहमी हेच बोलू की अरे अजून पर्सेंटेज मिळायला पाहिजे होते. म्हणजे इवन ज्याला 98 किंवा 99% मिळाले असतील ना, ते सुद्धा कधी कधी बोलून जातात की अरे अजून एक 1% मिळालं असतं तर 100% झालं असतं, अजून 2% मिळालं असतं की 100% झालं असतं. इट्स ओके. आता जे झालं आहे त्याच्यावर जास्त विचार नका करू. आता तुमच्या मुलांना काय करायची इच्छा आहे त्याच्याकडे जास्त फोकस ठेवा. त्यांना जस्ट बिकॉज त्यांना 98% मिळाले आहे किंवा 95% मिळाले मग त्या व्यक्तीने सायन्सच घेतलं जायला पाहिजे. मी म्हणजे मला नाही असं वाटत की तुम्ही त्या गोष्टीला फोर्स करायला पाहिजे. त्यांना जे हवं आहे ते करू द्या. कारण आपल्या इकडे मला माहिती आहे तो थोडासा कल्चर आहे की जर आपल्या मुलाला 98 किंवा 99% मिळालं तर त्याने सायन्सच घ्यायला पाहिजे. सायन्सला ज्या लोकांना 90+ मिळालेले त्यांनी कॉमर्स घेतलं आणि मग अचानक ना सगळे लोक बोलायला लागले घरी तुला एवढे छान पर्सेंटेज मिळाले बट स्टील तू कॉमर्स घेतलं, सायन्स घ्यायला पाहिजे होतं. असं नाही आहे. शेवटी तिची ती इच्छा किंवा त्या व्यक्तीची एक इच्छा असते की तिला काय करायचं, त्याला काय करायचं आहे. आपल्याला मला असं वाटतं आपण जे आवडीने करू ना त्यातच जास्त आपल्याला सक्सेस मिळेल रेदर दॅन आपण कोणत्या गोष्टीसाठी अननेसेसरी फोर्स करू. येस, जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला थोडंसं कन्फ्युजन असेल की एक्झॅक्टली काय घ्यायला पाहिजे किंवा काय घेण्याने मला सक्सेस मिळेल, सो त्याच्यासाठी तुम्ही त्यांना थोडंसं मोटिवेट करा. असे खूप सारे सेशन्ससुद्धा आहेत जिथे त्यांना थोडंसं काउन्सिलिंग केलं जातं. सो मी एवढंच फक्त सांगेल की फोर्स नका करू की तुला हेच करायला हवं आहे. त्यांचा थोडासा जो विजन आहे ना तो क्लिअर ठेवा. त्यांना विचारा की त्यांना काय करायचं आहे. नायसा गेली अनुबरोबर, ती बोलते मला जायचं आहे, मग मी ती तिकडे गेली आणि बाहेरचा वातावरण एवढा सुंदर झालेला आहे ना, एवढं मस्त पाऊस पडला आहे. सो मी आता चालली आहे उन्नतीकडे. हा माझा प्लॅन ॲक्च्युली आधीच झालेला. मी फक्त तिला भेटणार होती कारण तिला आज सुट्टी आहे. तिला जॉबला सुट्टी आहे आणि शी वॉज लाईक की तू ये, आपण खूप दिवस झालो भेटलो नाही आहोत. ॲक्च्युली आईंसाठी वालाची उसळ करते. सकाळी मी ते हरभऱ्याची उसळ केलेली. आता आईंना वाल आवडतात म्हणून वालाची उसळ, वरण लावलेलं आहे, भात आणि चपाती आहे. नायसा कदाचित वहिनींकडे जेवून येईल किंवा घरी आल्यावर जेवेल. ती तिथे जेवून आली तरी इथे पण जेवते. आणि उन्नतीने मला पावभाजी खायला बोलवलं आहे आणि मी लास्ट 4 डेजपासून एकदम माझा जो डाएट आहे ना तो मी खूप
स्ट्रिक्ट ठेवले, नो मैदा, ह्या सगळ्या गोष्टींपासून मी लांब राहते. बट ती मला म्हणते की नाही तुला खायला लागेल. मी तिला बोलली मी माझा ब्रेड घेऊन येते, तू मला भाजी दे फक्त. एनिवेज चला मग आता जेवण झाल्यावर मी आवरते आणि मग मी निघते. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द स्टुडंट्स. पुढे फोकस राहा. तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करा, त्याच्यावरती जास्त मेहनत करा. पाठीमागे जे झालंय ते सगळं झालं. उन्नतीच्या इकडनं व्ह्यू बघा फक्त, कसलं भारी वाटतंय. पाहुण्यांना बाहेरच ठेवते, व्ह्यू बघून आलो आम्ही. तो बघ व्ह्यू, सनसेट बघ कसलं भारी होत आहे. आली नाही नाव करत मला तू नाही बोल. कमी एक्साइटेड. ओके अच्छा, इथे उलट आहे. इथे जास्त एक्साइटमेंट दाखवली की बाळ रडायला लागतं है ना. तू नाही गेला आज खाली. मी बघितलं तुझा व्हिडिओ, आईने वेडा वाकडा काढलेला. आईनी नाही, विहान दादा. मग ठीक आहे, ऍक्सेप्टेड. आईकडे तेवढा वेळ त्याच्या. पहिले आम्ही व्ह्यू बघूया. मला पाऊस पडला, मला पाऊस पडत तुझ्या व्ह्यूची आठवण आली. पाणी आल्यावर एकदम भारी वाटणार आहे रे. पाणी आलेलं पाऊस पडून गेलो. हा वा 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 वा. हे हवा पण भारी येते रे. हे बाजूच्यांनी कपडे वळत घातले अगं. व्ह्यू गेला. हे मस्त वाटते. हवा बघ कसलं मस्त आहे ते. लाईट गेली तरी भारी वाटेल. सो उन्नतीने मला आज जेवायला बोलवलंय ना. आईने मला जेवायला बोलवलंय. काय देणार आहे आई मला जेवायला आज? सगळं अनहेल्दी फूड. सगळं अनहेल्दी फूड. हो, प्लीज. फक्त भाज्या इज हेल्दी, वी ओनली ईट ऑल दोस थिंग्स. पाव इज अनहेल्दी है ना. तुझे काय ते काय कुठलं मल्टीग्रेन. जा बाई एवढं. मी म्हणलं मी तर बोलणार रागी बिगीचे पाव होते. नाही एवढं नाही. रागीचे पाव पण मिळतात. मिळतात आणि मी खरंच मिळतात. चाल तू काय आहे, तू सेम आई सारखा दिसतो. आई अशी लहान होती तेव्हा दिसायची. बघतो पण तू बघतोय कोण एक्झॅक्टली. आम्ही मस्त गिफ्ट दिलेलं, छान आलंय. आता आठवण राहिली यस, आम्ही लावलंय हे ना. थँक्यू रचना मावशीला. थँक्यू. थोडासा वेळ लागेल. मी रोज येईल 7. ओळख मला. सगळ्या मुलांना हसवण्याचा एकच फंड आहे. हायफाय 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 हायफाय. अरे वा, मोठं झालं 7. आम्ही सगळ्याला धरून जरा सपोर्ट मिळाला की आम्ही उभे. 7 मोठं झालं. आमचं ते सगळं खाली आहे आता तू लवकर लवकर धावायला लाग आणि आईला त्रास दे. हा ओके. आईनी पण तिच्या आईला खूप त्रास दिलाय तर तू पण दे. ओके. तू मोठं बघायला आलेली हिरोईन का बस. आम्ही बघितलं शाळेत. तू शाळेत तशी होती तर पक्का लहानपणी तशी असशील है ना. ओके. नाही रे, आपण शाळेत सगळी गुणी होतो पण नंतर अवगुणी झाली. मी ऍग्री. 200% ऍग्री. मी एकदम गुणी होती तू शाळेत. यांच्या एकदम ऑपोजिट. असं बोलते आई. तू कसं होणार, तू कसं होणार. बोल 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 तू कशी बोल. होणार. डिचिडी डिचिडी. सार्थ पण चाललाय आईला मदत करायला किचन मध्ये. आमचं कंटिन्यूस असतं. आई आज आतापर्यंत स्वतःचं जेवण बनवू शकतो एवढं बनलेलं आहे. हो ना. मग बरोबर आहे. कोणाचा मुलगा आहे तो? सिद्धेश आणि उन्नतीचा. सिद्धेशला पण जेवण करायला आवडतं आणि उन्नतीला सुद्धा. ए बाबू लागणार डोक्याला. बाबा आले, बाबा आले, बाबा बाबा आले लवकर. हे बघ बघ लवकर. बाबा कुठे? बाबा हाक मार रे सिद्धेश.
बाबा आले 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 ओ कुठे 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 बाबा कुठे बाबा जीव की प्राण. काय मग मॅडम रेसिपी वगैरे सांगाल का आम्हाला तुमची पावभाजीची? गरीबाची रेसिपी काय बोलाल? पावभाजी गरीबाची रेसिपी नसते, सगळ्यांची सेमच असते. वेगळं काय असतं त्यात? गरीबाची रेसिपी काय रे? आमच्या का न सुगरणीची रे गरीब आहे, त्यावरती गरीब आहे. या बाबतीत आमचं जेवण कुठे, आमच्या जेवणाची रेसिपी कुठे ऐकतात? जाऊन दे मग, मी आता नेक्स्ट टाइम जेव्हा सिद्धेशचा खायला येईल ना हाताचा, तेव्हा सिद्धेश शेअर करशील ना रेसिपी? तेव्हा आमचा नॉनव्हेज वाला वेनेसडेला येणार आहेस ना तू? नॉनव्हेजला फिस्ट असेल. मला वेनसडेला बोलवलं का परत तू? वेनसडेला येणार तू कालच बोलली. ते तू काल बोललीस. Okay. ते तर तू अशी देणार होती म्हणते येतेच असतं, आम्ही पण बनवते पावभाजी, खाऊनच जा. ठीक आहे. हे असंच वालं येऊ मी सात वेनसडेला येऊ, सांग पण नाहीसा दीदीला घेऊन यायचं. जेवायला येऊ मी. नाहीसा दीदीला सांग आता तू. नाहीसा तिला फोन करून सांग, तीच नाही मग घरात नसते तर काय करू? ऍक्च्युली मला वाटतं फोन करायला पाहिजे. दीदी आली, मी तिला बोलली आपल्याला उन्नती मावशीकडे जायचंय पावभाजी खायला. मग तिच्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये का? काय पाहिजे होतं तुला? मी बोलली पाव आणि भाजी. ठीक आहे थोडस खाईन. अगं बोलते तर म्हातारी सारखी. ठीक आहे थोडस खाईन. मीठ कधी टाकायचं असेल? दोघं मिठावरनं भांडतायत. हा म्हणतोय की तू तेलावर काय कांद्यावर मीठ माझं टाक. म्हणणं आहे की मीठ आधी टाकल्यावर कांदा चांगला- सगळं व्यवस्थित फटाफट चांगला शिजतं. शिजत. हा तुझं काय म्हणणं आहे? आपल्याला पिठाचा अंदाज येत नाही, त्यानंतर मग ते चुकतं आणि मग ते मीठ कमी झालं जास्त झालं हे आता मला मी माझं सांगू का? नंतर टाकायचं बरं. नाही मी ऍक्च्युली कांद्याची प्युरी टाकते म्हणून ती लगेच कुक होते. आणि युजली तो जे म्हणतोय ना ते पण बरोबर आहे की स्टार्टिंगला आपण थोडंसं मीठ टाकलं की कांदा फटाफट शिजतं. पण मी पावभाजीमध्ये एंडला टाकते. म्हणजे तू एकदम कॉम्बिनेशन झाली एकदम डिप्लोमॅटिक आन्सर होता ना माझा. जास्त झालं. कोणाला पण नाराजी नको. कोणाला मी दोघांना पण एकदम असं नाही, बॅलन्स. अरे ह्याचं सगळ्याच बाबतीत तसं आहे रे. सगळ्यामध्ये थोडं 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 पण नंतर एंडला ना की मग ते मीठचं मला मग एकदम चाखून बघायचं 4 वेळा, मग समजतं की अरे मीठ किती टाकायला पाहिजे. आणि आय एम व्हेरी बॅड. कळलं का आई काय म्हंटली? मिठावर. अरे हसतोय. आय एम व्हेरी बॅड एट दॅट. आता ओळख झाली ना माझी, है ना? ओळख झाली. खूप रॉंग आहे त्या बाबतीत, मला नाही जमत ते. असू दे, होईल ग, हळूहळू होईल. नाही मला टोपाचा अंदाज आहे की या टोपाला बिना चाखी मीठ किती गेलं पाहिजे. आता हे बघ, ह्याच्या पाठीमागे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे लॉजिक. जो कुक करतो ना त्याला त्याचा प्रत्येकाचा लॉजिक वेगवेगळं आहे. हा. फक्त एवढं की बाय एंड तो खारट नाही व्हायला पाहिजे. जे पण करशील ते. आता मला जास्त घाबरवू नका, इथं दोघे दोघे उभे आहेत आणि आम्ही तर रेसिपी बघतो. आणि रेसिपी बघतो. आणि मला माहिती आहे ना मम्मी मी गडबडते. उन्नती त्या बिचारांना एवढा डिस्टर्ब करते की शिजवून पण देत नाही. अगं शिजवून तर दे. This is mine. माय बाहेर निघा बाहेर. हे असं बोलणं म्हणजे आपण निघायचं बाहेर. ओ तुला पण बोलायचंय बोलतो. तुझी पण मत मान. तुझं काय म्हणणं? हा ओके. पंखाने लावलंय ह्यांच्या ते. इथे गॅस, ट्रस्ट मी फॅनची पण गरज नाहीये. इथे अशी खिडकीत हवा येते ना भारी. तुझ्याकडे खिडकीची जागा मी open मस्त करून खिडकीची जागा ऑक्युपाय केली. आता फायनल शेफ येत आहेत. पाण्याचे थांबा पण झाला माझ्या बाबूचं खाणं सू शेफनी केलेलं आहे जेवण. आता फायनल शेफ. चला टेस्ट बिस्ट बघा, नंतरच द्या आम्हाला. टेन्शन येतं पहिले. बापे. खाणं बनवते मी. मी कुठे काय बोलली? बापा, आज मला आजचं खाल्लं नाही. मोठी छाया रचनाकडे ती काय वालाची भाजी बनते. आयला ते म्हणते मला येत नाही, मला तुझ्याकडे येत नाही. तू हमेशा ते असं अलग अलग क्या बनाती है? मुझे वो टिपिकल महाराष्ट्र खाना खाना है. म्हणजे तुझे काय पडावे वालाची उसळ. रचना बोलते होते ना लावून. तिला सांग माझ्याकडे ये, आमच्याकडे असतच. मग कधी आली तर बोल. आवडली ती. फायनली आम्ही जेवायला बसलेलो आहोत. आणि मिनिट असं लागलंय काय? नाही सिद्धेशनी एकदम परफेक्ट बनवली आहे. कळलं का? सिद्धेश एकदम मस्त. ठीक आहे. आता तिथे डॅडी ऑन ड्युटी आहे फिलहाल. आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत. काय मग कसं केलं नवऱ्याने?
नाही नाही, छान बनवले हा उन्नती, मला आवडली. थँक्यू सो मच. मला येतं जेवण थोडं. पावभाजी आणि इडली चटणी सांबार हो का? मग आता इडली चटणी सांबार नेक्स्ट टाइम. सनीचा फेवरेट आहे इडली. हा साऊथ इंडियन फेवरेट आहे त्याचं. बापरे, अरे ना तो नसं ना हळदी कुंकूला. तू सांबार तर नाहीच खाल्ला, पण हळदी कुंकू चटणी इडली तर खाल्लीस ना. कोणाच्या? तुझ्या? माझ्या. तू बनवलेली ती? आणि शेवाशा पण मी बनवली यार. एवढी आई. टोपा चटणी 4 वेळा कुकर. कसलं भारी बनवलेली पण सिद्धेश बोलावं. सिद्धेश काय रे? मी 2 वेळा मागून खाल्ली. आणि मी 6 वेळा चटणी ते मिक्सर लावलाय. म्हणजे विचार करू शकतो मी एवढं कन्सिस्टंट मध्ये त्याच्यामध्ये पण मग मी त्या चटणी सनीला नाही. आवडेल. आता आम्ही मस्त पावभाजी एन्जॉय करतोय. भेटतो नंतर. चला, खूप छान झालं, मस्त झालं ना सिद्धेश. बुधवारी यायचं. खूप हो, बुधवारी येते. टाइमपास वाला होतं. हे टाइमपास होतं. हे टाइमपास होता. ग्रेट ग्रेट. नाही तर आम्ही पण बनवणार होतो का यार. बुधवारी तू बनवणार आहेस ना? रेसिपी बताय का ना तू? तुला यायचं आहे रेसिपी बनवून आणि आधी सांगायचं पण आहे काय पाहिजे. कुछ भी चलेगा हमें. नॉनव्हेज में कुछ भी चलता है. जाऊ दे, हे टाक नक्की. काय? नायसाची आहे ना, हा, तिला मला वाटतं ती कामोठ्याला जेवढी मला भेटायला आली आहे तेवढी इथे एकदा पण नसेल आली. आई तिची 4 वेळा आली आहे, पण ती रायचा एकदाही इथे पोहोचली नाही. आता ती पोहोचली. तिला घेऊन येणार मी. आशिया दीदीकडे गेलेली होती. ठीक आहे, बघू आता. चलो भेटूया आता लवकरच. मस्त झालं. आम्हाला फोन येत आहेत घरनं. चला, चलो. छान टाइम स्पेंड केला मी उन्नती, सिद्धेश आणि सार्थ बरोबर. एवढा गोड आहे ना सार्थ, मस्त वाटलं. आता तो मला ओळखायला लागलाय आणि छान वाटत होतं त्याची ती स्माईल बघून. आणि खरंच उन्नतीने खूप छान पावभाजी बनवलेली. आणि आय जस्ट होप तुम्हाला सुद्धा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.